सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 15 जून 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। साताऱ्यातील वायसी कॉलेज जवळ रस्त्याला भगदाड, वाहतूक धोकादायक, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी। पोवई नाक्याकडून गोडेलेले जाणाऱ्या रस्त्यावर वायसी कॉलेज जवळ रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे। रस्त्याचे डांबर निघून गेले असून हे भगदाड वाहन चालक तसेच पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे। हे भगदाड लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी व नागरिकांच्याकडून होत आहे। साताऱ्यात ओढे नाले सफाईचा केवळ फार्स, रामाचा गोठ परिसरात ओढे नाले कचऱ्याने तुडुंब। शहरासह जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस जोरदार कोसळत असताना सातारा पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनास बोजवार उडाला आहे। शहरातील नालेसफाई झाल्याचा दावा आरोग्य विभाग करत असला तरी रामाचा गोठ व चिमुणपरापेठ यांच्या हद्दीवरील ओढा अद्यापही साफ करण्यात आलेला नाही। याबाबत पालिकेने वारंवार पाठपुरावा करूनही आरोग्य विभाग प्रमुख राकेश गले यांनी दखल घेतलेली नाही। कास बामणोली एसटी सेवेचा खेळ खंडोबा, वाटेतच बसेस पडताहेत बंद, विद्यार्थी व प्रवाशांचा आंदोलनाचा इशारा। कास बामणोली भागातील एसटी सेवा वारंवार कोमात जात असून याचा फटका या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवासी विद्यार्थ्यांना बसत आहे। सातारा कास बामणोली तेथली ही अवतेश्वर मंदिराच्या पाठीमागे बंद पडली, त्यामुळे प्रवाशांकडून सप्ताह व्यक्त करण्यात आला। कास बामणोली भागातील एसटी सेवा ही रामबोरेसून वेळेवर बस सुटत नाही, बस वारंवार बंद पडत आहेत अशा व्यथा नागरिकांनी मांडल्या आहेत। लवकरात लवकर या उपाययोजना न केल्यास विद्यार्थी व प्रवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। पसरणी तालुका वाई येथील प्रेम प्रकरणाच्या कारणातून तरुणाच्या अपहरण प्रकरणी 5 संशयित जेरबंद, वाई पोलिसांच्या गुन्हे प्रिव्हेन्शन शाखेची कारवाई। पसरणी तालुका वाई येथील तरुणाला कोल्हापूरमधील काही युवकांनी मंगळवार रात्री बेदम मारहाण करून अपहरण केले होते। वाई पोलिसांच्या गुन्हे प्रिव्हेन्शन विभागाने कोल्हापूर पोलिसांची मदत घेत अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करून 5 संशयितांना अटक केली आहे। संशयितांना वाई न्यायालयासमोर हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कनेर धरणातील पाणीसाठ्यात वाढ, आतापर्यंत 42% पाणीसाठा। सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या कनेर धरण क्षेत्रात 15 मे पासून पावसाला सुरुवात झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात सुमारे 10% वाढ झाली आहे। त्याचबरोबर गेल्या 8 दिवसात दमदार पाऊस झाला, त्यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होऊन सध्या धरण 42% भरले आहे। कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील वळण मार्ग केला बंद, वाहन चालकांची गैरसोय। पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या कराडजवळ उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे। या उड्डाणपुलाचे संगमन बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून येथील कोल्हापूर नाक्यावरील वळण रस्ता संगमन बसवण्याच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे। त्यामुळे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। कोल्हापूर बाजूकडून कराड शहरात येण्यासाठी वाहनधारकांना आता वारुंजी फाट्यावरून वळसा मारून यावे लागत आहे। त्यामुळे जुना पैना पुलावरती रहदारी वाढल्या असून वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। कराड येथील प्रीतिसंगम बाग नागरिकांसाठी आजपासून खुली। कराड येथील प्रीतिसंगम बागेत अतिविषारी घोणस जातीच्या सापाची पिल्ले आढळून आल्याने जवळपास 6 दिवसांपासून नागरिकांसाठी बाग बंद करण्यात आली होती। पालिकेच्या वतीने बागेच्या आवर्तीन साफसफाईचे काम पूर्ण करण्यात आले असून गेल्या 3 दिवसात एकही सर्प आढळून आला नाही। त्यामुळे रविवार आजपासून प्रीतिसंगम बाग नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे। खटाव तालुक्यातील ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ। खटाव तालुक्यातील अनेक ग्रामसेवकांनी पंचायत समितीला वेळेत माहिती न दिल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार 4 महिने रखडले आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। ग्रामपंचायत नमुना नंबर 3 वर ग्रामपंचायतीचे उत्पन्न असते, या संदर्भातील अहवाल दरवर्षी पंचायत समितीकडे दिला जातो। मात्र अनेक ग्रामसेवकांनी अहवाल पंचायत समितीने सादर न केल्याने सन 2024-25 या सालातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 4 ते 5 महिन्यांचे वेतन रखडले आहे। मायनी येथे बाजारपेठेतील 2 दुकाने फोडली, चोरींच्या घटनांमध्ये वाढ, नागरिकांच्या दहशत। मायनी येथे चोरट्यांकडून ज्वेलरी दुकान व किराणा दुकान फोडून मुद्देमाल लंपास करण्यात आला। यावेळी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मायनी प्राथमिक शाळेजवळील माने ज्वेलर्स व ओंकार किराणा ही 2 दुकाने चोरट्यांकडून लक्ष करण्यात आली। मायनी येथे गेले अनेक महिने चोरीच्या घटना घडत आहेत। शुक्रवारी पुन्हा एकदा नवीन घटना उघडकीस आली आहे। मायनीमध्ये चोरीचे प्रमाण वाढले असून वारंवार चोरीच्या घटनांमुळे प्रशासनामुळे चोरी तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे। लवकरात लवकर चोरीची उकल व्हावी आणि चोरींवर आळा बसावा अशी मागणी नागरिक व व्यापाऱ्यांच्याकडून होत आहे। आंधळी तालुका मान येथे 2.25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले। मान तालुक्यातील आंधळी शेंडेमळा येथे झालेल्या घरफोडीत कमल तानाजी शेंडे यांच्या घरातील पत्र्याच्या कणगीत ठेवलेल्या डब्यातील 2.25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे। कमल शेंडे यांनी त्यांच्या घरातील पत्र्याच्या कणगीत ठेवलेल्या डब्यात 37 ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, 2 ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, लाल खडा व मोती असलेल्या 3 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्याच्या नथी तसंच 6,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरांनी चोरून नेला आहे। सातारा शहरातील नोकरी विषयक माहिती।
सातारा शहरात मध्यवर्ती बस स्थानकापासून जवळ कपड्याच्या दुकानात महिला व पुरुष कामगारांची भरती। अधिक माहितीसाठी संपर्क व्हॉट्सअप 9156865791। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।